जरांगे पाटलांचं आंदोलन आणि सरकारने दिलेली 24 तारखेची वेळ, मात्र ही संपूर्ण तारीख संपायच्या अगोदर बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा होणार आहे। 100 एकरमध्ये सभा असणार आहे। एकंदरीत कशा पद्धतीने सभेची तयारी आहे, आपल्यासोबत काही मराठा समन्वयक आहेत, आयोजक आहेत, काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने सभा होणार आहे? कारण 23 तारखेला इशारा सभा असणार आहे। जरांगे पाटलाची सभा 23 तारखेला या ठिकाणी घ्या म्हणून आम्हाला 17 तारखेला जी मीटिंग महाराष्ट्राची बोलवली होती, त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की बीड या ठिकाणी सभा घेणार आणि त्या ठिकाणी इशारा देणार आहे। त्या दिवशीपासून आम्ही सर्व मराठा बांधव या ठिकाणी काम करतोय। आज सभेची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। 100 एकरमध्ये पार्किंग असेल, ग्राउंड असेल, म्हणजे सगळी तयारी या ठिकाणी झालेली आहे। त्यामध्ये सभेच्या दिवशी खिचडीचं समाज येणार आहे, त्यांच्यासाठी पाणी आहे, काही अडचणी आल्या तर डॉक्टरच्या टीम सगळ्या या ठिकाणी आहेत। म्हणजे पूर्ण जवळजवळ तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि पार्किंगची सोय अर्धा किलोमीटरच्या आत या ठिकाणी केली। महिलांसाठी विशेष व्यवस्था आम्ही बाजूला या ठिकाणी केली। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं जे समाजासाठी काम करतात आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जे युवक काम करतायत, त्या युवकांना दाबण्याचं काम प्रशासन करतंय। कुठल्याही युवकांचा कुठलेही सहभाग नसताना प्रशासनाने युवकांना ज्या नोटीस दिल्यात त्या हे चुकीच्या आहेत आणि त्याचा निषेधच आहे। हे अशा कितीही नोटीस दिल्या तरी समाजासाठी हे युवक कधीही मागे हटणार नाहीत, एवढीच आमची अपेक्षा आहे। आम्ही समाजासाठी कायम या प्रवाहात असू। 17 तारखेच्या घोषणेनंतर 23 तारखेला बीडमध्ये जी महाराष्ट्रातील सर्वात लास्ट सभा जी होणार आहे, त्या सभेचा इशारा जो आम्ही जे नाव दिलेलं आहे, जरांगे पाटीलने जे नाव दिलेलं इशारा, ते राज्य शासन आणि बीड जिल्हा पोलीस प्रशासन यांनी काहीतरी त्याचा गैरअर्थ काढलेला आहे। किमान प्रत्येक आमच्या समाजसेवेत जे सामाजिक काम करणारे लोक आहेत त्यांना 2-2, 3-3 तास पोलीस स्टेशन मध्ये बसून त्यांना विविध पद्धतीने टॉर्चर करण्याचं काम जिल्हा पोलीस प्रशासनाकडून झालेलं आहे। प्रत्येक वेळेस त्यांना 150 देऊ, नोटीस देऊ, 107ची देऊ, 110ची देऊ, अशा पद्धतीने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना असं वाटतं की ह्यांना दाबल्यानंतर सभा ही अयशस्वी होईल, पण असं होणार नाही। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन असो किंवा राज्य शासन, माझं या स्वयंसेवक या नात्याने मी तुम्हाला आपल्याला आवाहन करतो किंवा ही सभा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे। लाखोच्या संख्येने आमचा समाज बांधव इथं काम करणार। 10,000 पेक्षा स्वयंसेवक आम्ही 3 दिवसापासून इथं रात्रंदिवस काम करतो। लक्षात घ्या, ही सभा किती नोटिसा दिल्या तरी रोखण्याला अशक्य असून ही सभा यशस्वी होणार। मला कालपासून पोलिसांचं प्रेमपत्र मिळणार आहे अशी माहिती होती, वारंवार त्यांचे दूरध्वनी येत होते, परंतु आम्ही सभेच्या तयारीत असल्यामुळे वेगवेगळ्या गावात आमचे दौरे चालू होते, म्हणून आम्ही तिकडे होतो। आज सकाळी मला व्हॉट्सअपद्वारे आणि स्वतः त्यांनी घरी आणून पण ही नोटीस दिलेली आहे। काही हरकत नाही, आमचा कुठलाही आत्मविश्वास ढळणार नाही। आम्ही कुणीही या असल्या षडयंत्राला बळी पडणार नाही किंवा कुणीही घाबरणार नाही। आम्ही सर्व लढणारे मावळे आहोत आणि खंबीरपणे आम्ही जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा राहणार आहोत। जेवढं आम्हाला टॉर्चर केलं जाईल, जेवढा पोलिसांकडून त्रास होईल, तितक्याच जास्त पद्धतीने आम्ही समाजासाठी काम करत राहू। शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू आणि आम्हाला जेलमध्ये टाकलं काय, गुन्हे नोंद केले काय किंवा अन्य काय षडयंत्र रचून आम्हाला कितीही पोलिसांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी आमचा लढा हा आरक्षणाचा लढा आहे। हो, हा आरक्षणाचा लढा थांबणार नाही आणि आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही। उलट ह्या नोटीस देण्यामागचं षडयंत्र कोणाचं आहे आणि याच्या मागचा झारीतला शुक्राचार्य कोण आहे हा शोधला पाहिजे। ही सभा चंपावती नगरीमध्ये बीडमध्ये होत आहे। जरांगे पाटलाचं हे नेटिव्ह प्लेस आहे बीड जिल्हा आणि आपल्याला विदित किंवा आपल्याला माहितच असेल, 1984 मध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी बीड मध्ये सभा घेऊनच आंदोलनाची सुरुवात केली होती। त्यावेळेस आम्ही महाविद्यालयात होतो, परंतु वेळोवेळी मराठा समाजाने जे आंदोलनाची मागणी केली, मराठा समाजाची पहिले समान नागरी कायद्याची मागणी होती, परंतु आता ओबीसी किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी आहे आणि या मागणीचा शासनाने जवळपास 5 लाख लोकांना त्याचा फायदा पण मिळायला लागलेला आहे। तर ही जी सभा होणार आहे, ऐतिहासिक अशी सभा होणार आहे, कारण की हा जिल्हा क्रांतिकाराचा जिल्हा आहे आणि समाजातील सर्व स्तरातील लोक, ते विद्यार्थी असू द्या, वकील असू द्या, इंजिनियर्स असू द्या, पुढारी असू द्या, सर्व मतभेद विसरून सर्व एकत्रितपणे या सभेच्या नियोजनासाठी झटतायत। हे बघा, सरकारने अशा कितीही जरी नोटीस दिल्या तरी मराठा समाज हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि
येणारी ही सभा रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे. 10 लाखाच्या आसपास या ठिकाणी मराठा समाज जमणार आहे आणि येणारी ही सभा सरकारची धडकी भरवणारी सभा असणार आहे. त्याच्यामुळे असले नोटीस देणं काही फरक पडणार नाही. आमच्यासारखा गावगाड्यातला सगळा मराठा आता एकवटलेला आहे आणि नक्कीच सरकारला या इशारा सभेतून सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाग पडणार आहे. आपण बघू शकतो की बीड मधील 23 तारखेची इशारा सभा जी आहे ती मोठ्या प्रचंड गर्दीमध्ये होणार आहे. अशा कितीतरी नोटीस दिले तर आम्हाला काही फरक पडणार नाही असं एकंदरीत सांगितलेलं आहे. एकंदरीत मनोज जरांगे पाटील 23 तारखेच्या इशारा सभेमध्ये सरकारला काय इशारा देणार आहे हेच बघणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.